कवितेचा उपयोग हा मुलांना यमक शब्द वापरण्यासाठीचा एक मजेदार आणि प्रभावी मार्ग आहे, ज्याला रायमिंग वर्ड्स, यमक शब्द, लयबद्ध शब्द असे देखील म्हणतात. हे मुलांची लक्षपूर्वक ऐकण्याची, समजण्याची, मिळते जुळते आवाज असणारे शब्द ओळखून त्यांच्यामधील फरक करण्याची क्षमता वाढवण्यास मदत करतात, जे भाषा विकास होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आजच्या मजेशीर उपक्रमासाठी तुम्हाला कोणत्याही साहित्याची गरज लागणार नाही. मुलांनो, आज आपण एक कविता म्हणणार आहोत. कवितेची सुरुवातीची ओळ मी म्हणणार आहे आणि माझ्यानंतर तुम्ही ही ओळ पुन्हा म्हणायची आहे. आणि ज्या शब्दांवर मी टाळी वाजवणार आहे त्या शब्दांवर तुम्हालाही टाळी वाजवायची. आणि हेही लक्षात ठेवायचंय की आपण कोणकोणत्या शब्दांवर टाळ्या वाजवल्या आणि नंतर ते मला सांगायचे आहे. मजा मस्ती करूया, मजा मस्ती करूया, मोठ्याने टाळ्या वाजवूया, मोठ्याने टाळ्या वाजवूया, मोरासारखे नाचूया, मोरासारखे नाचूया, घोड्यासारखे पळूया, घोड्यासारखे चालूया, हत्तीसारखे चालूया, हत्तीसारखे चालूया, माशासारखे पोहूया, माशासारखे पळूया, माकडासारख्या माकडासारख्या उड्या मारूया. आपण कोणकोणत्या शब्दावरती टाळ्या वाजवल्या? करूया, पळूया, नाचूया, पोहूया, वाजूया. आता मी तुम्हाला एक शब्द सांगेन आणि तुम्ही मला याच्याशी मिळते जुळते आणखीन काही यमक शब्द सांगायचे आहेत. ठीक आहे? वारा, वारा, सारा, गरा. उपक्रम अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कवितांची पुनरावृत्ती करून मुलांना यमक शब्द ओळखण्यास सांगू शकता, किंवा तुम्ही त्यांना एक शब्द देऊ शकता आणि त्यांना अधिक यमक शब्द सांगण्यास सांगू शकता. मला, 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 त्याला, त्याला, मला. पुन्हा भेटू एका नवीन खेळासह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.